किरकोळ टपऱ्यांवर कारवाया, व्यापाऱ्यांची गोडाऊन गच्च, तंबाखू व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून वागणूक मस्त. तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरी विठुरायाच्या भक्तीनं जितकी ओसंडली आहे तितक्याच प्रमाणात अवैध धंद्यांनी ग्रासली आहे. पंढरपूर शहरातील मावा, तंबाखूजन्य पदार्थ आणि पंढरपूर तालुक्यात होत असलेली दूध भेसळ आता 7 समुद्रापार पोहोचली आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थानं येथील तरुणाई भरकटली आहे. परंतु येथील किरकोळ तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपरी चालकांवर कारवाई करून येथील बड्या धेंड्यांना सवलत देण्याचं काम येथील अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होत असल्याचं दिसतंय. पंढरपूर शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी अन्न व औषध प्रशासनाचे 2 अधिकारी कार्यरत आहेत. अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यामुळे या विभागाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीमुळे पंढरपूर शहर आणि तालुका साफसुथरा होईल अशी अपेक्षा येथील नागरिकांना लागून राहिली आहे. मावा, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचं माहेरघर अशी पंढरपूरची ओळख निर्माण झाली आहे. मुंडे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्यापासून येथील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं दिसतंय. परवा पंढरपूर शहरातील एका पान शॉपवर कारवाई करून त्या सील करण्यात आलं, परंतु यातही मुख्य आरोपीचं नाव आलंच नाही. अशा कारवाई करून येथील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस पायबंद घालता येणार नाही. पंढरपूर शहरात 7 ते 8 तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आहेत. त्यांची गोडाऊन ठासून भरली आहेत. त्यांना मोकळीक देऊन किरकोळ टपरी चालकांवर कारवाई करण्याचं सत्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील चित्रही याहून वेगळं नाही. ग्रामीण भागातील टपऱ्यांमधून हजारो किलो सुपारी दररोज माव्यासाठी वापरण्यात येते. दुग्ध व्यवसाय भेसळीने ग्रासला असून पंढरपूर तालुक्यात 100हून अधिक ठिकाणी केमिकलयुक्त पदार्थ मिसळून भेसळ केली जाते. यात दूध संकलन केंद्राच्या चालकांची चौकशी झाल्यास दूध भेसळयुक्त किती पैसा जमा केला जाऊ शकतो याची परिणिती आल्याशिवाय राहत नाही. परंतु अन्न व औषध प्रशासनातील तालुका निरीक्षकांचं याकडे साफ दुर्लक्ष असल्याचं दिसतंय. अन्न व औषध प्रशासनाचं राज्य आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही वर्षापूर्वी येथील 65 एकर आणि भीमा नदीवरील पुलाची तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई त्यांनी अल्प कालावधीत केली होती. त्यांच्या या कार्यकाळात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तंबाखूजन्य पदार्थ आणि भेसळयुक्त पदार्थांची हक्कलपट्टी होणार काय याकडे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय.